कळंबोली पोलीस ठाण्याच्या वतीने नशामुक्त शहर जनजागृती, मार्गदर्शन व समुपदेशन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला नागरिक, तरुण, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी ड्रग्ज पेडलर्सना कडक इशारा देत कळंबोली परिसरात अंमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक सहन केली जाणार नाही असे स्पष्ट केले। याप्रसंगी भाजप आमदार विक्रांत पाटील आणि शिवसेना नगरसेवक रामदास शेवाळे यांनी नशामुक्त समाजासाठी कुटुंब आणि नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले। खरं तर आज कळंबोलीमध्ये एका स्तुत्य उपक्रमाचा आम्ही सगळे भाग होऊ शकलो। आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण या शहराच्या वर्तमानाबद्दल चांगलं घडवण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतोय, पण या शहराचं भवितव्य चांगलं असलं पाहिजे। यातला सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम ज्याला म्हणू शकतो की नशामुक्ती आणि आमचा युवा या नशेपासून दूर राहणं। आणि या विषयामध्ये आमच्या पोलीस डिपार्टमेंटनी आज हा जो कार्यक्रम आयोजित केला, से नो टू ड्रग्ज, आणि कळंबोलीला ड्रग्ज फ्री करण्यासाठीची त्यांची मोहीम जी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे आणि त्यात खूप चांगल्या पद्धतीने अनेक कारवाया त्यांनी केलेल्या आहेत। म्हणजे काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी कळंबोलीमध्ये एका आपल्या पवित्र गुरुद्वारेमध्ये दर्शनासाठी आलो, आमच्या शीख बांधवांनी मला पत्र दिलं, अनेक फोटोज दाखवले की आमच्या जवळच्या उद्यानांमध्ये कशा पद्धतीनं सिरिंजचा सडा पडलेला असतो, कशा पद्धतीने ड्रग्सच्या मोकळे पॅकेट्स त्या ठिकाणी पडलेले असतात आणि या ठिकाणी कारवाईची आवश्यकता आहे। त्यावेळेला खरं तर आपल्या सन्माननीय सीपी साहेबांशी मी या विषयात बोललो होतो, त्यांनी मला शाश्वती दिली होती की येणाऱ्या कालावधीमध्ये विक्रांत पाटील आपण यातली आमची कारवाई बघाल। आणि खरं तर अपेक्षा होती, पण ती अपेक्षा आज वास्तवात उतरताना जेव्हा मी बघितली आणि आज आमचे एसीपी साहेब कदम साहेब असतील, आमचे निगडे साहेब असतील, खोते साहेब असतील, भोसले साहेब असतील, ही सगळीच मंडळी या ठिकाणी होती आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये केलेल्या कार्यवाहीचं स्वरूप, त्यासाठी वारंवार अनेक मोहिमांच्या माध्यमातून केलेली जनजागृती, हे जेव्हा मी बघितलं तेव्हा खऱ्या अर्थानं एक चांगली मोहीम या माध्यमातून ही सगळी मंडळी राबवत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं आहे असं या ठिकाणी बघायला मिळालं। आणि त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचं मी मनापासून अभिनंदन करतो की आमच्या कळंबोलीला स्वच्छ करण्यासाठी, या विभागाला स्वच्छ करण्यासाठी आपण काम करताय। कारण या शहराची स्वच्छता महापालिका करते, आम्ही सगळे करतो, पण या शहराच्या भवितव्यावरती जी काही हे धूळ जमा होणार आहे, या भवितव्याला अंधारात टाकण्याचं काम जे काही होणार आहे, त्याला स्वच्छ करणं हे तितकंसं सोपं नाहीये। आणि या नशेच्या विळख्यानी खऱ्या अर्थानं हा जो काही घाला आमच्या सगळ्या यंत्रणेवर घातला जातोय, यातून आमच्या युवा पिढीला दूर ठेवण्याचं काम, युवा पिढीचं उज्ज्वल भवितव्य जर का साकारायचं असेल तर ते काम ही सगळी मंडळी करतायत। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, पण त्याच वेळेला या समाजातल्या प्रत्येक घटकाकडून एक अपेक्षाही आम्ही व्यक्त करतो की केवळ पोलीस डिपार्टमेंटनी काम करून हे भागणार नाहीये। शेवटी समाजामध्ये त्यांचे असलेले डोळे हे लिमिटेड आहेत, आपल्याला आपल्या सगळ्यांचे डोळे, आपल्या सगळ्यांचं हृदय या विषयात जोडावं लागेल आणि या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो। या पवित्र भावनेतून जेव्हा इनपुट्स आपण त्यांना चांगले देऊ शकू, अडचणी कुठल्या कुठल्या ठिकाणात याची काही इनपुट्स आपण त्यांना देऊ शकलो तर ते अधिक प्रभावीपणे काम करू शकतील। शेवटी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना, आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र आणि भारत देश काय आहे, तर या भारत मातेला परम वैभवावरती नेण्याचं स्वप्न, सुपर पॉवर भारताचं स्वप्न आम्ही बघतोय। या सुपर पॉवर भारतामध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोणाची असेल तर ती युवा शक्तीची आहे। मग या युवा शक्तीला जर का अशा नशेच्या विळख्यात अडकवण्याचं काम काही परदेशी शक्ती, काही देशांतर्गत विद्रोही शक्ती करणार असतील तर आपल्या सगळ्यांना मूठ बनवून या विषयामध्ये आवाज उचलावा लागणार आहे। पोलीस डिपार्टमेंट काम करतायत, पण आपल्याला सुद्धा त्यांचे हात मजबूत करावे लागणार आहेत। त्यामुळे या कार्यक्रमाचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या या उपक्रमाची मी खूप मनापासून त्याबद्दल मी त्यांची स्तुती करतो, कौतुक करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा उपक्रम कळंबोलीत झाला असंच संपूर्ण विभागामध्ये, या पनवेल विधानसभेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण असे अवेअरनेसचे कार्यक्रम करावे। आमचे सगळे कार्यकर्ते आपल्या बरोबर हात बळकट करण्यासाठी काम करतील ही शाश्वती या निमित्तानं देतो। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आपल्याला सांगू इच्छितो की गेली महानगरपालिका निवडणुकीला ज्या वेळेला आम्ही घरोघरी दारोदारी फिरत होतो, त्यावेळेला त्या प्रामुख्याने जो प्रश्न उद्भवला होता की तो हा ड्रग्जचा आणि नशामुक्तीचा। प्रत्येक गार्डनमध्ये आम्ही जातो, तो महिला भगिनी आम्हाला सांगत होत्या की इथे संध्याकाळची मुलं अशी करतात, ते करतात, तर त्यांचं एव्हिडन्स त्यांच्याकडे नव्हतं। हा आमच्या खऱ्या अर्थानं एजंडेतला हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता आणि तो आज आम्हाला आनंद असा आहे की कळंबोली शहरामध्ये ड्रग्सच्या माध्यमातून हा विळखा पडलाय। विळखा का पडला तर कारण असं आहे की हा मिडल क्लास सोसायटी म्हणा किंवा मध्यमवर्गीय लोक इथे राहतात
आणि इथे ट्रान्सपोर्टांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे आणि ट्रान्सपोर्टमध्ये जी गाडी हा व्यवसाय असतो ते गाडी म्हणजे एक घर असते त्यांचं. त्यामुळे अशा काही घटना किंवा ड्रग हे सेवन करण्याच्या संधी अनेक उपलब्ध ह्या शहरामध्ये होतात. म्हणून प्रामुख्याने कळंबोली करणं हे साफ करणं खूप गरजेचं होतं. मी पोलीस प्रशासनाचं मनापासून कौतुक करत की त्यांनी आता मगाशी आपल्या भाषणात सांगितलं की 35 जे ड्रग्स माफिया ह्या कळंबोली शहरामध्ये, म्हणजे एवढीशा शहरामध्ये 35 जर ड्रग्स माफिया काम करत असतील, किती मोठं रॅकेट ह्याच्या मागे होतं. त्या 35चे 35 आरोपी पकडून ते मला वाटतं तुरुंगात त्यांनी टाकलेलं आहे. त्यांचं मनापासून कौतुक करेन. पण याचबरोबर नागरिकांनाही आम्ही अपील करू इच्छितो, जशी पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे तशी या भारताचा या कळंबोलीकरचा नागरिक म्हणून तरी सर्वांची जबाबदारी आहे. अशा काही घटना ज्या ज्या ठिकाणी घडतील त्या घटना आपण खऱ्या अर्थानं पोलीस हेल्पलाईनवरती किंवा इथल्या लोकप्रतिनिधी यांना सांगून या ज्या घटनेला रोख कसा येईल असा प्रयत्न तर नागरिकांनी करावा असं मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.